नमस्कार, मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी। नांदेड जिल्ह्यातील सर्व कामगार कर्मचारी बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की आवाहन करण्यात येत आहे की उद्या दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड महानगरपालिका आणि नांदेड येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयावर कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन उद्या 12 तारखेला सकाळी 11:30 वाजता महात्मा गांधी पुतळा चिखलवाडी कॉर्नर येथून भव्य धडक मोर्चा आपण काढणार आहोत आणि त्या मोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हावं असं आवाहन करण्यात येत आहे। केंद्र आणि राज्य सरकारने कामगार विरोधी कायदे पारित केलेले आहेत। 4 संहिता जे लागू केलेल्या आहेत त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात। जनसुरक्षा विधेयक 2025 रद्द करण्यात यावं। अगोदरची जी मनरेगा योजना होती ती लागू करावी, कार्यान्वित करावी पुन्हा, ह्या मागण्या घेण्यात येत आहेत। त्यासह विविध मागण्या म्हणजेच आशा व गटप्रवर्तक ताईंच्या मागण्या आहेत, अंगणवाडी ताईंच्या मागण्या आहेत, घरेलू कामगारांच्या मागण्या आहेत, बांधकाम कामगारांच्या मागण्या आहेत, नगर परिषद महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत आणि ह्या सर्व कर्मचाऱ्यांनी उद्याच्या मोर्चामध्ये दुपारी 12च्या आत म्हणजे 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी यायचं आहे। भव्य धडक मोर्चा काढल्याच्या नंतर मागील प्रलंबित मागण्यासाठी 12 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर C2 जनवादी महिला संघटना आणि डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण देखील सुरू करणार आहोत। त्यामध्ये माहूर तालुक्यातील वज्रा शेखपुरे येथे मागील 55 वर्षात प्लॉट पडले नाहीत, ते प्लॉट पाडून देण्यात यावेत, ही मागणी आपली 2 वर्षापासून करण्यात येत आहे। उद्या माहूर तहसील कार्यालयावर देखील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व इतर भातृभावी संघटनांचा मोर्चा या मागणीसह इतर मागण्यांसाठी आहे आणि 2025 आणि 24चे सानुग्रह अनुदान जे नैसर्गिक आपत्तीचे नांदेड शहरातील पूरग्रस्तांचे थकीत आहे, ती यादी महानगरपालिकेनं आत्तापर्यंत करून तहसील कार्यालयास पाठवणं बंधनकारक होतं, परंतु काही तांत्रिक कारणास्तव त्यांनी पाठवली नाही, ती यादी तात्काळ पाठवण्यात यावी अशी आपण मागणी करणार आहोत। आणि ह्यामध्ये जे अनियमितता झाली आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी देखील मागणी आहे। आमच्या मागण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरपालिका यांनी दखल घेतली नाही तर पुढील आमचं आंदोलन आमरण उपोषण आझाद मैदान मुंबई येथे देखील आम्ही करण्याची तयारी केलेली आहे आणि आम्हाला सहकार्य जर केलं नाही तर जे निष्क्रिय अधिकारी आहेत किंवा पुन्हा इथं नांदेडमध्ये आलेले आहेत त्यांच्या हकालपट्टीची मागणी देखील आम्ही आझाद मैदान मुंबई येथील आमरण उपोषणामध्ये करणार आहोत। त्यामुळं सर्व कामगार कर्मचारी बंधूंना विनंती आहे, उद्या 12 फेब्रुवारी 2026 रोजी महात्मा गांधी पुतळा येथून जे आपण मोर्चा काढणार आहोत 11:30 वाजता, त्या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि 13 तारखेला महाधरणे आंदोलन देखील आपण संयुक्त कृती समितीच्या वतीनं करणार आहोत। त्यामध्ये कामगार कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने सामील होणार आहेत। तरी सर्वांनी या आंदोलनामध्ये सामील व्हावं, देशव्यापी संप आपला यशस्वी करावा आणि 4 संहिता रद्द कराव्यात ही प्रमुख मागणी आपले यश मिळवून घेण्यासाठी सर्वांनी सामील व्हावं असं आवाहन करतो। इन्कलाब जिंदाबाद, जय भीम, लाल सलाम।